खडू, फळा, डस्टर, बेंच, शाळा, मैदान, धाक दाखवणारी गुरुजन यांच्यापासून दूर जाऊन तब्बल 32 वर्ष झाली. एकमेकांच्या करिअर आणि भविष्य घडवण्याच्या संघर्षामध्ये मित्रमैत्रिणींचा गोतावळा काहीसा विस्मरणातच गेला होता. परंतु 32 वर्षानंतर स्नेहमेळाव्याच्या निमित्तानं एकत्र आल्यानंतर पुन्हा शालेय जीवनाच्या आठवणींनी सारेच गहिवरून गेले. निमित्त होतं करवीर तालुक्यातील भोगावती इथल्या भोगावती हायस्कूलच्या 1993-94च्या 10वी बॅचच्या क तुकडीतील विद्यार्थी विद्यार्थिनींच्या स्नेहमेळाव्याचं. तब्बल 32 वर्षानंतर खाकी हाफ पॅन्ट आणि पांढऱ्या शर्टने वावरणारा मित्र वेगळ्याच पेहरावात होता. मुकीच्या युनिफॉर्मची जागा साडीनं घेतली होती. अशा स्थितीत ओळख पटवणं तसं कठीण, पण तरीही शालेय जीवनातील निस्वार्थी जगण्याच्या गोड आठवणींनी काही क्षणातच ओळखी झाल्या. त्यामुळं हा अविस्मरणीय असाच स्नेहमेळावा ठरला. मेळाव्याचा उद्देश जुन्या मित्रमैत्रिणींना भेटण्याचा, जुन्या आठवणींना उजाळा देण्याचा आणि सध्याच्या जीवनाविषयी चर्चा करण्याचा होता. यावेळी सर्वांनीच एकमेकांचं कामकाज आणि व्यवसायाविषयी माहिती दिली. कौटुंबिक परिस्थिती आणि भविष्यातील योजना यावरही चर्चा झाल्या. या स्नेहमेळाव्याचं आयोजन भोगावती शिक्षण मंडळाचे संचालक बाजीराव चौगले, युवराज अबदार, अशोक कारंडे, यशवंत पाटील, धनाजी पाटील, उत्तम बामणे, रणजित डोंगळे, वर्षा संकपाळ कारंडे, रंजना मेढे पाटील यांच्या पुढाकारातून झाले. या मेळाव्याने जुन्या काळातील आठवणींना नवीन जीवन दिलं आणि स्नेहाचं एक जीवनजाळं निर्माण झालं. या अनोख्या भेटीमुळे नात्याचं बंधन अधिक घट्ट झालं असून पुढील काळातही अशाच प्रकारच्या भेटींची इच्छा व्यक्त करण्यात आली. या मेळाव्याने विद्यार्थी दशेतील गमती-जमती, यशस्वी व्यवसाय आणि कौटुंबिक सुखदुःख यांचे आदानप्रदान करून एक अभूतपूर्व अनुभूती निर्माण केली.